त्यांना सर ही पदवी दिलेली आहे. तर त्या उमेश मांजरेकर सरांचं आगमन होतंय. बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळूयात. एक महत्त्वपूर्ण असा सामना होतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला वर्सेस आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवण. नाणेफेक जिंकतोय देवली मालवण संघाचा संघनायक प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतोय आणि निमंत्रण देतोय बलाढ्य अशा संघाला प्रथम फलंदाजीचं रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. कृपया रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघनायक आपली सलामीची जोडी त्वरित मैदान पाठवा. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला तसेच देवली मालवण संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. अजून बरेच सामने खेळायचे बाकी. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आपल्याला विनंती करतोय की त्वरित आपली सलामीची जोडी पाठवा. तर सलामीची जोडी, प्रारंभीची जोडी डावाला श्री गणेश करण्यासाठी मैदानात जाते. स्क्रीनवर येतोय प्रथमेश पवार आणि गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका. गणेश कुबल आणि षटकार चौकारांचा बादशाह प्रथमेश पवार. अशा सामन्यामध्ये सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये आलेले आहेत पप्या लुईस यांच्याकडून. आणि 373 बॅनर जो आहे समोर, या बॅनरवर जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 5000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू फक्त बॅनरवरच बसला पाहिजे, पाठीवर बसला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही, याची नोंद घ्यायची. तर फलंदाजांसाठी पारितोषिकांची खैरात होते. सलग 3 षटकार 1000 रुपये. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर असलेल्या 373चा जोकरच्या होल्डिंगला जर चेंडू स्पर्श करतोय षटकाराचा तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला. गोलंदाजांसाठी अजूनही पारितोषिकांची प्रतीक्षा. आणि गोलंदाजाच्या स्क्रीनवर गोलंदाज सज्ज होतोय. आनंद मुडवे हा गोलंदाज सज्ज होतोय ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. आणि त्याला सामोरं जातोय महत्वपूर्ण अशा लढती दरम्यान स्ट्राईकवर प्रथमेश पवार हा स्क्रीनवर येतोय. एक अति महत्वाची अशी लढत. बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या चषकाच्या दिशेनं कोणता संघ वाटचाल करतो, कोणत्या संघाचा प्रवास याच ठिकाणी थांबतोय, याच्या निश्चितीसाठी एक अति महत्वपूर्ण अशी लढत. जी लढत बहुधा उपांत्य फेरीत व्हायला पाहिजे होती, ती लढत थोडीशी लवकरात लवकर होताना दिसते. आणि या लढतीचे साक्षीदार होण्यासाठी, हा रोमहर्षक सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची गर्दी. आणि जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, सर्व मान्यवरांचे बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं मी समर्थन कक्षाकडनं अमोल जमदाडे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि अति महत्वपूर्ण अशा लढतीला दोन्ही संघांसाठी आमच्या मंडळाच्या वतीनं, बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं, कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, सर्व पंचांच्या वतीनं आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देत अति महत्वपूर्ण अशा लढतीचे साक्षीदार होण्यासाठी सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या डाव्या बाजूनं मडवी हा गोलंदाज, मोठा फटका प्रथमेश पवारच्या बॅट मधनं षटकारानं गोलंदाजाचं स्वागत होतंय. आणि षटकारानं सांघिक खातं खोललं जात आहे प्रथमेश पवारच्या बॅट मधनं. आनंद मडवी हा गोलंदाज,
आनंद मुडवे हा गोलंदाज आणि या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत करतो या गोलंदाजाचं. तो फलंदाज प्रथमेश पवार स्वतःच 6 धावांनी खातं खोलतोय आणि पर्यायानं सांघिक खातं खोललं जातंय. पुन्हा एकदा आनंद सज्ज होतोय, मात्र यावेळेस लेग ब्रेक पद्धतीचा फसवा चेंडू टाकतोय आणि हा चेंडू ओळखण्यात थोडासा अपयशी ठरतोय प्रथमेश पवार. जो प्रथमेश पवार मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध, बहुधा एकेरीत विहिरी धावा ह्या त्याच्याकडनं दुर्मिळ पाहिल्या जातात. षटकार चौकारांसाठी प्रसिद्ध असा हा खेळाडू पहिल्या चेंडूवर मोठ्या फटक्यानं जवळपास धोक्याची पूर्वसूचना ही प्रतिस्पर्धी संघाला देतोय आणि त्यानंतर गोलंदाजी स्क्रीनवर पुन्हा एकदा येतोय आनंद. यावेळेस चेंडू बराचसा खाली राहतोय. याही वेळी डीप मिडविकेटच्या क्षेत्रात चेंडू टोलवायचा प्रयत्न. प्रथमेश पवार हा मुंबईतील एक दर्जेदार खेळाडू यावेळेस प्रतिनिधित्व करतोय. किंबहुना मागच्या स्पर्धेत देखील रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तो प्रथमेश पवार एक दर्जेदार असा आक्रमक शैलीचा फलंदाज सुरुवातीच्या खराब चेंडूचा समाचार घेतोय आणि त्यानंतर गोलंदाज मात्र पुन्हा एकदा वापसी करतोय. सुरुवातीचा खराब चेंडू 6 धावांची शिक्षा आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू म्हणजे गोलंदाज पुन्हा एकदा वापसी करतोय. या सामन्यात थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू बराच वेळ 2 क्षेत्ररक्षक शर्तीचा प्रयत्न करतात, मात्र प्रथमेश पवारच्या फटक्यासाठी प्रसिद्ध लांबच्या डोक्यावरनं एक नेत्रदीपक फटका 6 धावांसाठी. दोन षटकारांशी 12 धावांवर फलंदाजी करतोय आणि सांघिक धाव संख्या मात्र पोहोचली जाते ती 12 धावा बिनबाद. पहिलं षटक प्रगतीपथावर 6 षटकांचा महत्वपूर्ण असा सामना आणि त्यामधल्या पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा समावेश. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर एकंदरीत 2 अनिवार्य पॉवर प्लेची षटकं सुरुवातीची आणि त्यामधल्या पहिल्या षटकात 2 टोलेजंग फटके हे प्रथमेशच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आनंदाचा शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका प्रथमेश पवारच्या बॅटमधनं. 3रा षटकाराची नोंद होते प्रथमेशच्या खाती आणि धाव संख्या उंचावली जाते 18 धावांवर. तर सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगावतोय प्रथमेश पवार आणि शिंदे सर 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी बहुधा आपल्या खिशामध्ये हात घाला. 1000 रुपयाचं पारितोषिक बहुधा प्रथमेश पवार पटकावेल की काय अशा पद्धतीचं चित्र मैदानावर होत आहे. मात्र तो षटकार मी तुला सहजासहजी मारू देणार नाही या ठाम इराद्यानं चेंडू टाकतोय तो गोलंदाज आनंद. षटकारांच्या हॅट्रिकला हुलकावणी देतोय आणि निर्धाव चेंडूनं 18 धावांचं षटक हे समाप्त होत 3 षटकारांची नटलेली खेळी पहिल्या षटकात पाहायला मिळते ती प्रथमेश पवारच्या बॅटमधनं. तर गोलंदाजीत बदल होतोय. पहिल्या षटकात तब्बल 18 धावांची लयलूट म्हणजे 3 टोलेजंग षटकार पाहायला मिळतात ते प्रथमेश पवारच्या बॅटमधनं आणि त्यानंतर बऱ्याच अवधीनंतर किंबहुना 6 चेंडूंच्या अवधीनंतर फलंदाजीसाठी ज्याला संधी मिळते तो संघाचा संघनायक स्क्रीनवर येतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा गणेश कुबल हा स्ट्राईकवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर गणेश, नॉन स्ट्राईकला प्रथमेश पवार. गोलंदाजी स्क्रीनवर गोलंदाज येतोय योगेश कुंजीर. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय गोलंदाजीसाठी स्ट्राईकवर संघाचा संघनायक. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जातोय. डाव्या एसटीवरचा चेंडू टप्प्यानंतर आतमध्ये चेंडू ओळखण्यात याही वेळेस अपयशी ठरतोय तो गणेश कुबल आणि एकंदरीत 7 चेंडूंच्या सांगते एकेरीस 18 धावा बिनबाद अशी अवस्था मैदानावर. योगेश
योगेश कुंजीरचा फ्लायटेड पद्धतीचा चेंडू पंचांकडे लेग रिपोर्टची दाद मागितली जाते, मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर जात असल्याचा इशारा पंचांचा. लेग बाईटचा इशारा आमच्या दिशेने येतोय आणि एका अतिरिक्त धावेने धावसंख्या एक पाऊल पुढे टाकते. 19 धावा बिनबाद दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरास. बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच 2,22,222 रुपयाचं भलं मोठं पारितोषिक. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू प्रथमेश पवार आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न करतोय, मात्र असफल प्रयत्न हा अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न जातोय आणि एक निर्धाव चेंडू योगेश कुंजीरच्या खाती गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते 19 धावांवर बिनबाद. योगेश कुंजीर जो एक नावाजलेला असा गोलंदाज आता मात्र बॅटची कट घेतो प्रथमेश पवार सारखा मोहरा गारद होतोय आणि गलीच्या दिशेनं स्लिपच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात असलेला तर पहिल्या षटकात 18 धावांची खेळी करणारा फलंदाज प्रथमेश पवार योगेश कुंजीरच्या गोलंदाजीवर बाद होतोय आणि एक नावाजलेला गोलंदाज आपल्या नावाला आपल्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय, ज्याला म्हटलं जातं की जो बांधता है बल्लेबाजों के पैरों में जंजीर जिसका नाम है योगेश कुंजीर. तर योगेश कुंजीर हा स्क्रीनवर येतोय गोलंदाज आणि प्रथमेश पवारची खेळी समाप्त होते. 3 षटकाराने नटलेली खेळी. नवीन फलंदाज मैदानात पावले टाकतोय. ओमकार देसाई हा नवीन फलंदाज मैदानात सरसावतोय. हा देखील एक दर्जेदार असा खेळाडू, ज्याच्याकडे मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता किंबहुना संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसात भिनलेली असा हा फलंदाज स्ट्राईकवर सज्ज होतोय. संघनायक त्याच्या साथीला नॉन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज गणेश कुबल. दरम्यान एक कडी बाद केल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा दुर्गणित झालेला असा गोलंदाज स्क्रीनवर क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय आणि स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सज्ज होतोय ओमकार देसाई. धावसंख्या 19 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक हे प्रगतीपथावर योगेश कुंजीर. पंचांच्या डाव्या बाजूनं मोठा फटका पिच पद्धतीचा चेंडू झेल टिपण्याची नामी संधी आणि ज्या गोलंदाजानं प्रथमेश पवारला माघारी पाठवलं होतं तो गोलंदाज योगेश कुंजीरच्या हाती एक महत्वपूर्ण असा गडी लागतोय. महत्वाच्या अशा लढतीत हॅट्रिक करतो का योगेश कुंजीर, की त्या गोलंदाजाला हॅट्रिक पासून वंचित ठेवतोय नवीन फलंदाज ऋषी वैद्य हा स्क्रीनवर येतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाजीसाठी फलंदाजी करत असलेला गणेश कुबल, स्ट्राईकवर ऋषी वैद्य आणि बाद झालेले 2 फलंदाज त्यामध्ये प्रथमेश पवार 18 धावांवर आणि ओमकार देसाई हा 0 धावांवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. दुसरे षटक हे प्रगतीपथावर. सामना 6 षटकांचा आणि या 6 षटकांच्या लढतीतल्या पहिल्या वहिल्या दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरात धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा अशी अवस्था होते ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची. पाहूया हॅट्रिकची नामी संधी
जो बांधता है बल्लेबाजों के पैरों में जंजीर, जिसका नाम है योगेश कुंजीर। भाई हॅट्रिक का मौका योगेश कुंजीर के लिए, तर ते हॅट्रिक करतो का योगेश कुंजीर की त्या हॅट्रिक पासून वंचित ठेवतो स्ट्राईकचा फलंदाज ऋषिकेश वैद्य। यावेळेस सुरेख असा जमिनीलगतचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, केवळ एकेरी धावीला ऋषी वैद्य आपलं खातं खोलतोय आणि केवळ 2 धावांच्या मोबदल्यात 2 गडी गारद केले जात 2 धावांचं थोडस मोजून मापून तोडून टाकलेलं शतक हे समाप्त होतंय योगेश कुंजीरचं। दरम्यान गोलंदाजीत बदल होतोय। वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघासाठीच, वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठीच, तिसरं षटक गोलंदाज आनंद सज्ज होतोय स्क्रीनवर। पंचांच्या डाव्या बाजूने लांब लचक रणप सहित पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी करेल आणि त्याला सामोरं जातोय स्ट्राईकवर फलंदाज, जो एकही धावीवर फलंदाजी करतोय तो ऋषिकेश वैद्य। अजूनही स्ट्राईकची बरीचशी संधी मिळत नाहीये आक्रमक शैलीच्या फलंदाज गणेश कुबलला, ज्याच्याकडे मोठे फटकेबाजी करायची क्षमता असलेला फलंदाज स्ट्राईक पासून बराचसा वंचित राहतोय। सुरुवातीला आक्रमण करतोय प्रथमेश पवार 3 षटकारांनिशी आणि 18 धावांवर मात्र त्याला बाद करतोय तो डावकुडा फिरकी गोलंदाज योगेश कुंजीर। प्रथमेश पवारला सुरुवातीला माघारी पाठवतोय आणि त्यानंतर लगेचच फलंदाजीसाठी आलेला फलंदाज ओमकार देसाई 0 धावांवर त्याला माघारी पाठवले जात। सुरेख असा एक नेत्रदीपक कव्हर डावीचा फटका, ऋषी वैद्यच्या बॅटमधनं पहिल्या चौकाराची नोंद होते। चौकारनं धावसंख्या उडी घेते एकंदरीत 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 2 षटकं एका चेंडूचा खेळ हा समाप्त। गोलंदाज आनंदचं स्वागत होतंय चौकारानं। पहिल्या षटकात तब्बल 18 धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय तो गोलंदाज आनंद। मात्र त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत कर्णधार सुपूर्द करतोय चेंडू आनंदच्या हाती। यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक मधली दरी नेमकी भेदली जाते। 2 क्षेत्ररक्षक शर्तीचा प्रयत्न करतायत आणि पाहूया अखेरच्या क्षणी ही शर्यत क्षेत्ररक्षक जिंकतोय आणि 3 धावा पळून पूर्ण केले जात। धावसंख्या उडी घेते 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। धावा कशाही येवत प्रत्येक धाव ही जवळपास दोन्ही संघांसाठी लाख मोलाची। त्या प्रत्येक धावीसाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजताना पाहायला मिळतील दोन्ही संघातील खेळाडू। अशा पद्धतीचा रोमहर्षक असा हा सामना। ऋषी वैद्य एकंदरीत पोहोचतोय वैयक्तिक 8 धावांवर आणि बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईकवर येतोय तो फलंदाज। छोटा पॅकेज बडा धमाका, गणेश कुबल हा स्क्रीनवर येतोय। आक्रमक शैलीचा फलंदाज मात्र त्याला या सामन्यात या लढतीत बरीचशी स्ट्राईक पासून बराचसा वंचित राहतोय आणि तिसऱ्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत जवळपास एका दुसऱ्या वेळेस स्ट्राईकवर येतोय तो गणेश कुबल। पुन्हा एकदा आनंद सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने। यावेळेस खोल टप्प्यावरचा चेंडू जमिनीलगतचा एक सुरेख फटका, पहिली धाव वेगवान पद्धतीनं क्षेत्ररक्षकावर थोडासा दबाव टाकला जातोय आणि या दबावाला बळी न पडता एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तितकीच अचूक अशी फेक यष्टिरक्षकाच्या दिशेनं मात्र आपल्या सुरक्षित घरात पोहोचण्यात यशस्वी ठरतोय। एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट हरणाच्या चित्त्याच्या चपळाईनं पळून पूर्ण केलं जात। दुहेरी अंकांनी बहुधा बऱ्याच अवधीनंतर गणेश कुबल हा आपलं खातं खोलतोय आणि धावसंख्या उंचावली जाते 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। छोटा पॅकेज बडा धमाका या महत्वपूर्ण अशा लढतीत संघाचा संघनायक पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय।
किंबहुना जी कामगिरी योगेश कुंजीरनं केली होती गोलंदाजीत, तशा पद्धतीची कामगिरी करतोय का गोलंदाज आनंद? यावेळेस लेग ब्रेक पद्धतीचा फसवा चेंडू, याही वेळेस चेंडू ओळखण्यात थोडासा असफल ठरतोय तो गणेश कुबल. एक निर्धाव चेंडू गणला जातोय गोलंदाज आनंदच्या खाती. धावसंख्या स्थिरावते 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा आणि तिसरं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाज आनंद चौरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा मटका चेंडूच्या खाली शरीररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेनं जखडला जातोय, सापडला जातोय आणि संघाचा संघनायक तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात पवनेंचा रस्ता पकडतोय गणेश कुबल. हॅलो. तर प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ थांबतोय आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवण संघाचा संघनायक स्वीकारत 3 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा अशी स्थिती होते मैदानावर. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या सांगतेकडे 29 धावा. नवीन फलंदाज मैदानात सरसावतोय सँडी कुंडेकर. एक सँडी नावाचं वादळ पाहूया या मैदानावर गोंगावतोय का, की सँडी नावाच्या वादळाला थोपवण्यात गोलंदाज योगेश कुंजीर किंवा त्याचे सहकारी यशस्वी ठरतात. किती धावांचा पडला काढतो रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ, किंबहुना एका मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवतो का क्षेत्ररक्षण करणारा आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण देवलीचा संघ? हे चित्र थोड्यात आपल्या समोर स्पष्ट होतंय. मात्र हे सांगण्यासाठी मायक्रोफोन येतात आमचे सहकारी प्रदीप देऊलकर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल. सभी दर्शक और खिलाड़ियों को प्रदीप देवलकर का प्यार भरा नमस्कार. और आज का एक दिन का बहुत ही बड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर जारी होता हुआ आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण और रोहित स्पोर्ट वेंगुर्ला के बीच में 3 ओवर का खेल समाप्त. स्कोरबोर्ड के ऊपर 29 रन, 3 विकेट खोने के बाद रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए इस टोपी वाला बोर्डिंग मैदान के ऊपर योगेश कुंजीर, जो कि काफी इसके पहले जो ओवर डाला था बहुत ही नंबरतुल्ला 2 रन्स दिए थे और 2 विकेट्स लिए थे. काफी अच्छी गेंदबाजी आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण की ओर से की थी. देखना चाहिए इस मैदान के ऊपर अपना खुद का दूसरा ओवर टीम की ओर से चौथा ओवर लेकर कैसी गेंदबाजी करते हैं. पैवलियन एंड की ओर से गेंदबाजी का बार संभलते हुए स्ट्राइक एंड के ऊपर, जो कि बहुत ही बढ़िया टेनिस बॉल के ऊपर जिसका नाम है ऋषि वैद्य, जो कि स्ट्राइक एंड के ऊपर दिखाई देते होते. अच्छी गेंद स्कोर लेग के क्षेत्र में खेली, जो कि कैच लेने का संभव और ऋषि वैद्य की खेली समाप्त होती हुई 4थे विकेट का पतन होता रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम का. नीचे खुद के 7 रनों के ऊपर 8 रनों के ऊपर कैच आउट होकर पैवलियन लौटे ऋषि वैद्य, जो कि मालवण के दर्शक चाहते थे एक लंबी पारी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम के खेल सकते थे, लेकिन
थोड़ा सा नसीब का साथ नहीं मिला। लाजवाब कैच जो कि आदित्य आर्यन स्पोर्ट के ऊपर से टीम की ओर से जो कि स्कोर लेग फील्डर काफी लाजवाब कैच पकड़ा स्ट्राइक एंड के ऊपर। सैंडी जो कि टेनिस बॉल क्रिकेट का बादल माना जाता है इस सिंधुदुर्ग जिले का। देखना चाहिए इस बहुत ही बढ़िया मैच में कैसे बल्लेबाजी करते हैं योगेश कुंजीर जो कि गेंदबाज उनके सामने है। अभी तक लाजवाब गेंदबाजी इस टोपीवाला बोर्डिंग के मैदान के ऊपर साबित करते हुए योगेश कुंजीर। दायात के गेंदबाज अच्छी गेंद, बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई बगैर किसी रन से। लाजवाब गेंदबाजी अभी तक बांध कर रखा है सभी बल्लेबाजों को। फिर एक बार गेंदबाजी के लिए बहुत ही ऑफ टेम्पर गेंद, थोड़ी सी ज्यादा बाहर जाती हुई। अंपायर जो कि दीपक दुबे व्हाइट बॉल का इशारा करते हुए एक अतिरिक्त रन मिला। एक अतिरिक्त रन से स्कोर बढ़ता हुआ 30 रन। 4 विकेट खोने के बाद रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम जो कि टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए इस मैच में बहुत ही बड़ा कड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर देखने को मिला। अच्छे गेंद पैरों पर टकराती हुई अपील करते हुए योगेश कुंजीर, लेकिन यहाँ पे लेग बाइस के रूप में एक रन मिलता हुआ। स्ट्राइक दिया किशन के पास, 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 31 रन। 4 विकेट खोने के बाद किशन और सैंडी इस मैदान के ऊपर हर रन के लिए जूझते हुए, और योगेश कुंजीर जिन्होंने लाजवाब गेंदबाजी की अभी तक बांध कर रखा है इस मैदान के ऊपर। आनंद मोरवे जो कि थोड़े से महंगे साबित हुए थे लेकिन उसके बाद में जो कि गेंदबाजी देखने को मिली आर्यन आदित्य स्पोर्ट मालवे, लाजवाब गेंदबाजी। अच्छी गेंद थोड़ी सी कवर पॉइंट के क्षेत्र में खेलना चाहते थे, 1 रन आसानी से पूरा किया किशन ने और स्ट्राइक दी अपने साथी बल्लेबाज सैंडी के पास। 1 रन से स्कोर बढ़ता है स्कोरबोर्ड के ऊपर 32 रन, जो कि 4 विकेट खोने के बाद 32 रन लॉस ऑफ बाय 4 विकेट्स। स्ट्राइक एंड के ऊपर सैंडी दाहिने हाथ के बल्लेबाज दिखाई देते हुए योगेश कुंजीर जो कि गेंदबाज है। अच्छे गेंद छोड़ी, आगे जाकर बैकफुट पर जाकर स्कोर कट करना चाहते थे लेकिन चूंकि गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्ताने में चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। लाजवाब गेंदबाजी जो कि मालवन के दर्शक जो भी देखना चाहते थे वैसी गेंदबाजी इस मैदान के ऊपर देखने को मिली रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम की ओर से, जो कि प्रथमेश पवार जो सलामीवीर बल्लेबाज आए थे। एक तरफ ऐसा लग रहा था क्योंकि एक बड़ा टोटल इस मैदान के ऊपर खड़ा करेंगे, लेकिन उसके बाद में जो कि ओमकर देसाई, ऋषि वैद जो कि जल्दी आउट हो गए और थोड़ा सा प्रेशर बना दिया रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम के सामने। अच्छी गेंद थोड़ी सी खेलना चाहते थे, यहाँ पे कैच लेने का मौका, सैनी जो कि पावलेन लौटे हुए 5वें विकेट का पतन होता है रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम का। 2 रन 4 विकेट। 3 रन 4 विकेट। नौ बल्लेबाज ग्लेन मैदान में जाते हुए और योगेश कुंजीर ने क्या गेंदबाजी की, 2 ओवर डाले, 2 रन और 4 विकेट, काफी लाजवाब गेंदबाजी। 2 ओवर में 5 रन दिए योगेश कुंजीर ने और महत्वपूर्ण 4 विकेट जो कि रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम के लिए काफी लाजवाब गेंदबाजी। आनंद मोरवे जो कि प्रारंभिक गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए थे लेकिन उसके बाद में जो कि 2 ओवर का खेल देखा जाए योगेश कुंजीर का, लाजवाब गेंदबाजी। इस मैच का पहले इनिंग के 4 ओवर का खेल समाप्त, स्कोर बोर्ड के ऊपर 32 रन 5 विकेट खोने के बाद 2 ओवर का खेल अभी तक शेष है। देखना चाहिए 12 गेंदों के ऊपर कितने रन बना पाते हैं और कितना टोटल आदित्य आर्यन स्पोर्ट मालवन के सामने रखती है रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, शंभू जो कि गेंदबाजी के मोर्चे पर इस प्राइवेलन एंड के ओर से गेंदबाजी का भार संभालते हुए, अंपायर के बाया से जो कि राइट हैंड ओवर 2 विकेट्स एंड से गेंदबाजी करते हुए, स्ट्राइक एंड के ऊपर ग्लेन जो कि दाहिने हाथ के बल्लेबाज दिखाई देते हुए, एक तगड़ा मुकाबला इस टोपीवाला बोर्डिंग के मैदान के ऊपर आपको देखने को मिलता है। दर्शक जो कि और इसका पूरा श्रेय जाता है बंडा पराडकर और प्रसाद पुरोवेकर मित्र मंडल को।
लगन के क्षेत्र में खेला, थोड़ी सी गलती कर बैठे, दूसरा रन लेना चाहते थे और यहाँ पे दूसरा रन आसानी से पूरा किया। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, खतरा साबित हो सकता था लेकिन रियाज थोड़ी सी गलती कर बैठे। पहले प्रयास में गेंद को उठाते तो एक यहाँ पे हालात थोड़ा सा अलग रहता था, लेकिन 2 रन चुरा लिए ग्लेन ने। 2 रन से अपना खाता खोला, टीम का स्कोर बढ़ता है स्कोरबोर्ड के ऊपर 34 रन 5 विकेट खोने के बाद। शंभू जो कि गेंदबाज, अगली गेंदबाज अच्छे गेंद, अब पर गेंद थे, खेलना चाहते थे ऑल साइड में, चुके गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्ताने में जाते हुए बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। अच्छी गेंदबाजी, सटी हुई गेंदबाजी इस बोर्डिंग मैदान के ऊपर देखने को मिली। अच्छी मोटा बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन कैच लेने का प्रयास और चेक, 6वें विकेट का पतन होता हुआ ग्लेन के रूप में रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला संघ 34 रन के ऊपर 6वां विकेट। नया बल्लेबाज जो कि महेश चनवनकर, जो बुमरू के नाम से जाने पहचाने जाते हैं, वो मैदान में दिखाई देते हुए, लेकिन आज इस मैनेजमेंट को उनको काफी लेट बल्लेबाजी के लिए भेजा क्योंकि उससे ही बढ़िया बल्लेबाज ऋषि वैद, ओमकार देसाई, प्रथमेश पवार, एक से एक बढ़कर ऐसे बल्लेबाज, लेकिन आज किस्मत ने साथ नहीं दिया। और जो कि गेंदबाजी देखी जाए, आदित्य आर्यन स्पोर्ट, शंभू फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर खराब गेंद यहाँ पे देखना चाहिए, ज्यादातर हवा में गेंद दिखाई देते हुए कैच लेने का मौका और 7वें विकेट का पतन होता है रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला संघ। किसान जो कि पवेलियन लौटते हुए किशन की जगह लेने के लिए नए बल्लेबाज आपाली, जो कि दार्जिलिंग गोवा की ओर से खेलने वाले खिलाड़ी आपाली आज रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम की ओर से खेलते दिखाई देते हैं। गोवा राज्य में जो कि बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट के ऊपर लिया जाता है, वो आपाली बल्लेबाज के लिए आते हुए और अभी तक जो कि बांध कर रखा है आदित्य आर्यन स्पोर्ट टीम, जो कि आनंद मोरवे पहले ओवर में बहुत ही बड़े महंगे साबित हुए थे। प्रथमेश पवार जो कि बल्लेबाजी कर रहे थे, ऐसा लग रहा था क्योंकि 6 ओवर में 80-90 रन बनाएंगे रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम, लेकिन प्रथमेश पवार आउट होने के बाद जो कि थोड़ी सी नजर लगी इस टीम को और जो कि यहाँ पे हालात कुछ अलग दिखाई देते हुए रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम के स्ट्राइक एंड के ऊपर महेश चनवनकर दिखाई देते हुए और नॉन स्ट्राइक के ऊपर आपाली, शंभू जो कि गेंदबाजी के बार सफल थे, अच्छे गेंद, थोड़ा सा रन लेना चाहते थे और यहाँ पे 1 रन पूरा किया। 1 रन से स्कोर बढ़ता है स्कोर बोर्ड के ऊपर 35 रन 7 विकेट खोने के बाद। 5वें ओवर प्रगति पर दिखाई देता हुआ और आखिरी गेंद शेष 5वें ओवर की शंभू जो कि लाजवाब गेंदबाजी, 35 रन 7 विकेट खोने के बाद रॉयल स्पोर्ट वेंगुर्ला टीम शायद इस टूर्नामेंट का प्रबल दावेदार मानी जाती है, लेकिन इस मैच में थोड़ा सा हालात अलग दिखाई देता हुआ। अच्छी गेंद, थोड़ा सा रिवर्स स्वीप खेलना चाहते थे और यहाँ पे ऑफ स्टंप के बाहर बहुत सी बाहर गेंद, अंपायर जो कि मंगेश धुरे वाइट बॉल का इशारा करते हुए एक अतिरिक्त रन मिला, अतिरिक्त रन से स्कोर बढ़ता हुआ 36 रन लॉस बाय 7 विकेट आफ्टर 5 ओवर इन प्रोग्रेस। अच्छी गेंद, यहाँ पे 1 रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते थे और यहाँ पे 2 रन पूरा किया। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट महेश और आपाली के बीच में 2 रन से स्कोर बढ़ता है स्कोर बोर्ड के ऊपर 38 रन 38 रन लॉस ऑफ बाय 7 विकेट्स।
पहली इनिंग का जो कि आखिरी ओवर स्क्रीन के ऊपर दिखाई देता हुआ आकाश उत्तेकर जो कि एक युवा गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए आदित्य आर्यन स्पोर्ट मालवन की ओर से, और स्ट्राइक एंड के ऊपर महेश शेनवलकर दिखाई देते हुए नॉन स्ट्राइक एंड के ऊपर आपाली। देखने जो इस 6 गेंदों के ऊपर कितने रन बनाती है और कितना टोटल आदित्य आर्यन स्पोर्ट मालवन के सामने रखती है रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम। काफी दर्शक चूंकि इस मैच के ऊपर सभी की निगाहें इस मैच में कौन जीतते, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम या आदित्य आर्यन स्पोर्ट मालवन। अंपायर के बाया से जो कि राइट हैंड और द विकेट से गेंदबाजी करते हुए विकेट कीपर को चकमा देते हुए गेंद पीछे जाती हुई, लेकिन आनंद मोरवे 22 के रूप में जो कि दीपक दुरी का इशारा आता हुआ कमेंट्री बॉक्स में 1 रन मिला, 1 रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 39 विकेट खोने के बाद रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए टोपीवाला बोर्डिंग मैदान के ऊपर स्ट्राइक एंड के ऊपर आपाली जो कि दिखाई देते हुए आकाश उत्तेकर गेंदबाजी का भार संभालते हुए फुल टॉस गेंद थी चुके गलती कर बैठे और यहाँ पे क्लीन बोल्ड 8वें विकेट का पतन। नए बल्लेबाज मैदान के रूप पर मैदान में जाते हुए शुरू नौ स्टैंड के ऊपर महेश शेनवलकर और पूरे लड़खड़ाते हुए पारी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम ने, जो कि इस दर्शकों ने आशा भी नहीं ऐसी की थी कि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम आज ऐसे खेलेगी। सभी दर्शक चाहते थे छक्के और चौकों की बरसार लगा देंगे, लेकिन क्रिकेट को जो कि अन्य क्षेत्रों को खेल क्यों माना जाता है इसका यहाँ पे ज्वलंत उदाहरण आपको दिखाई देता हुआ टोपीवाला बोर्डिंग के मैदान के ऊपर आकाश उत्तेकर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर इस इनिंग का जो कि आखिरी ओवर और अभी तक अच्छी गेंदबाजी शुरू गेंदबाजी के दिखाई होते, बड़ा शॉट खेलना चाहते हैं, गेंद हवा में, यहाँ पे कैच लेने का मौका था लेकिन चूक, और यहाँ पे 4 रन कैच लेने का मौका था लेकिन चूके और इसका नतीजा भुगतना पड़ा जो कि 4 रन बोनस के रूप में जो कि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम को। आखिरी ओवर की 3 गेंदें शेष है और 43 रन 8 विकेट खोने के बाद आगे जाकर खेलना चाहते थे आनंद मोरवे जो कि विकेट के पीछे जो कि काफी लाजवाब फील्डिंग का प्रयास 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 44 रन 8 विकेट खोने के बाद रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई और एक कड़ा मुकाबला जो कि दर्शक ये मैच सेमीफाइनल में देखना चाहते थे, लेकिन दूसरे राउंड में ही आमने सामने इस मैदान के ऊपर अच्छी फील्डिंग यहाँ पे 22 के रूप में इशारा करते हुए दीपक दुरी 1 रन से स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 45 रन 8 विकेट खोने के बाद रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम और जो कि पहली इनिंग की आखिरी ओवर की आखिरी गेंद और देखना चाहिए आखिरी गेंद के ऊपर कितने रन बन पाते हैं रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम, जो कि काफी डगआउट में देखा जाए तो पूरा ठंडा मौसम दिखाई देता हुआ, दर्शक भी काफी ठंड पड़े क्योंकि ये आशा नहीं थी कि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम आज ऐसे खेलेगी, और जो कि कवर के क्षेत्र में लाजवाब कैच और 9वें विकेट का पतन होता हुआ 45 रन के ऊपर रोहित स्पोर्ट टीम को रोका और 46 रन का टारगेट लक्ष्य जो कि आदित्य आर्यन स्पोर्ट मालवन टीम के सामने रखी। हेलो
दिलेला आहे. हॅलो, धन्यवाद प्रदीप देऊळकर. तर 6 षटकांचा खेळ संपतोय आणि 6 षटकात रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा एक बलाढ्य असा संघ केवळ 45 धावांचा पल्ला गाठतोय. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवण संघासमोर 36 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण. सलामीची बिनीची जोडी डावाचा प्रारंभ करण्यासाठी मैदानात जाते. भूषण आणि पप्पू अशी जोरगोळी मैदानात. नॉन स्ट्राईकला भूषण, स्ट्राईकला पप्पू सज्ज होतोय फलंदाजीसाठी. पप्पू तोडकर हा फलंदाज स्ट्राईकवर. यानंतर सामना होतोय तो जेफ बॉईज गोवा वर्सेस महालक्ष्मी देवबाग. कृपया दोन्ही संघ संघनायक आपण त्वरित समोरच्या कक्षासमोर यायचं आहे. महालक्ष्मी 11 देवबाग वर्सेस जेफ बॉईज गोवा संघनायक आपण त्वरित समोरच्या कक्षेच्या समोर यायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होते. 36 चेंडू विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य. स्ट्राईकवर पप्पू तोडकर, नॉन स्ट्राईकला भूषण हा फलंदाज. पंचाकडे लेबीपोरची धाव मागितली जाते. नेमका मधला तिच्या समोर सापडतोय आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय गोलंदाज. मिलन फर्नांडिस यांनी कृपया व्यासपीठावरती. मिलन फर्नांडिस हा प्रतिस्पर्धी संघाला हादरा देतोय आणि मैदानावर स्थिती होते 46 धावांच्या उत्तरात. एका गड्याच्या मोबदल्यात 0 धावा एका चेंडूच्या सांगते अखेरीस. आता मात्र जरी धावसंख्या कमी असली तरी दर्जेदार गोलंदाजांचा भरणा असलेला रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ आणि तितक्याच ताकदीचा तितक्याच तोलामोलाचा त्यांच्या समोर संघ तो आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवणचा. तर सामना चुरशीचा होईल. सागर सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस उसळी घेणारा चेंडू बराचसा वरती येतोय. चेंडूला हलके तटवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्टीरक्षक प्रथमेश पवारच्या हाती विसावला जात. धावसंख्या स्थिरावते 0 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात.
दरम्यान स्ट्राईकवर सज्ज होतोय सुरेश. हा फलंदाज याही वेळी चेंडू गुडलेग स्पॉटवर उसळी घेतोय. याही वेळेस निर्धाव चेंडू गणला जातोय. पहिला चेंडूवर सफलता प्राप्त, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू टाकतोय गोलंदाज सागर आणि एकही धाव खर्ची न घालता प्रतिस्पर्धी संघाचा एक महत्वपूर्ण असा मोहरा गारद करतोय पहिल्या चेंडूवर. पुण्याचा सागर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पंचांच्या डाव्या बाजूनं स्लिपच्या दिशेनं त्या ठिकाणी चेंडू जातोय. पंचांचा 22चा इशारा. अतिरिक्त धावसंख्या या सामन्यादरम्यान, या दुसऱ्या इनिंग दरम्यान आपलं खातं खोलते आणि धावसंख्या सांघिक खातं खोललं जाते एकेरी धावेनं. एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव. आतापर्यंत जवळपास 4 चेंडूंचा खेळ समाप्त. गोलंदाज सागर एक दर्जेदार असा गोलंदाज, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब हासिल केला असा गोलंदाज. पाहूया गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधली चुरस. भूषण देखील तितक्याच ताकदीचा असा फलंदाज. बहुधा जे 1.5 लाखाची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिकाचा मानकरी ठरला होता भूषण. मात्र या महत्वपूर्ण अशा लढतीत आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतो, किंबहुना आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवतो का, की गोलंदाज सागर ज्यानं पहिल्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाचा एक हादरा दिला, प्रतिस्पर्धी संघाचा एक मोहरा गारद केला, तो सागर हा स्क्रीनवर येतोय. यावेळेस ऑफस्टंपच्या बराच बाहेर चेंडू. पंच याला अतिरिक्त चेंडू, एकेरी धावेची शिक्षा ठोठावतायत आणि अतिरिक्त धावेने का होईना मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या उंचावली जाते दुहेरी धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा आवश्यकता, 46 धावांची आणि पहिलं षटक हे प्रगतीपथावर. यावेळेस सागरचा उसळी घेणारा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. बॅट कच्ची. थर्ड अंपायर तरी घ्या म्हणा. हॅलो. तर सागरच्या हाती दुसरी सफलता लागते आणि तो फलंदाज भूषण माघारी येतोय. एक दर्जेदार फलंदाज एका चांगल्या गोलंदाजी समोर त्याची कसरत लागते आणि या कसरती थोडंच अपयशी ठरतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा अशी थोडीशी बिकट अवस्था होते मैदानावर. 46 धावांच्या उत्तरात ती आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण देवली संघाची. दरम्यान समालोचन कक्षात नाना नाईक यांचं आगमन होत आहे. बंडा पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा आवश्यकता, 46 धावांची. 36 चेंडू 46 धावांचं समीकरण घेऊन मैदानात उतरलेला, किंबहुना 46 धावांचा पाठलाग करताना दिसतोय मैदानावर देवली 11 मालवणचा संघ आणि 36 चेंडू 46 धावांचा बचाव करताना दिसतोय तो क्षेत्ररक्षण करणारा रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ. आता मात्र एका भागीदारीची अति आवश्यकता आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवण संघासाठी, आणि जर सामना जिंकायचा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाला तर क्रमाक्रमानं गडी बाद करणं हे गरजेचं. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडूला हलके स्टेअर केला. पॉईंटच्या दिशेनं ग्लेन वरती हा स्क्रीनवर येतो. अचूक अशी फेक प्रथमेश पवारच्या हाती, आणि ज्याला क्रिकेट मधली आपण आत्महत्या संबोधतो ती आत्महत्या करत फलंदाज निलेश हा माघारी येतो एकंदरीत 3ऱ्या गड्याच्या स्वरूपात.
राहुल इल्लो मरे तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाज सागरच्या आणि पहिल्या षटकात मात्र 3 हादरे प्रतिस्पर्धी संघाला. 2 सागरच्या खाती 1 सांघिक कामगिरीच्या खाती एकूण 3 गडी बाद 2 धावा पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज अपाली हा स्क्रीनवर येतोय आणि त्याला सामोर जातोय स्ट्राईकवर फलंदाज. स्ट्राईकवर सुरेश हा फलंदाज सज्ज होतोय. याही वेळी धावचीत करण्याची नामी संधी. एकट्यांचा वेध घेणारी फेक करण्याचा प्रयत्न, मात्र या प्रयत्नात थोडासा वंचित राहतोय क्षेत्ररक्षक. एकेरी धावीनं धावसंख्या होते 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकवर फलंदाज रियाज सज्ज होतोय. ज्याला मागच्या सामन्यात धुवाधार अशी फलंदाजी केली होती तो रियाज हा फलंदाज स्क्रीनवर येतोय आणि त्याला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय अपाली. बंड्या पराडकर मित्रमंडळच्या वतीनं एका भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील एक मोठा महत्वपूर्ण असा सामना. शॉर्टपिच पद्धत चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू हलके स्टेअर केला जात आहे. मागच्या वेळेस याच अशाच पद्धतीच्या फटक्यावर फलंदाज धावबाद झाला होता, मात्र यावेळेस ती चूक आम्ही सहजासहजी करणार नाही यात ठाम इराद्यानं. एकेरी धाव पूर्ण केली जाते. रियाजच्या खाती एकेरी धाव गणली जाते आणि धाव संख्या पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा. एका भागीदारीची अति आवश्यकता ही फलंदाजी करणाऱ्या आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवण संघासाठी. व्यवस्थितचा आताताईपणा करण्याचा प्रयत्न, मात्र एकेरी धाव ही सुरेशच्या खाती गणली जाते आणि धाव संख्या 1 पाऊल पुढे टाकते. 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावा कशाही येवोत, प्रत्येक धाव ही लाख मोलाची दोन्ही संघांसाठी. कमी धावसंख्येचा सामना आणि या कमी धावसंख्येच्या सामन्यात कमी धावसंख्येचे सामने बऱ्याच वेळेला चुरशीचे ठरतात. अपालीच्या खाती एक महत्वाची सफलता लागते आणि मैदानावर थोडीशी बिकट अवस्था. 4 गडी बाद 5 धावा. आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण देवली. दरम्यान मालवण तालुक्यातील एक उत्कृष्ट असे समालोचक श्याम वॉकर यांचं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 4 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी दयनीय अगदी बिकट अवस्था होते आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवण संघाची. 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 36 चेंडू 46 धावांचं थोडंसं माफक आव्हान वाटत होतं, मात्र सागर हा गोलंदाज सुरुवातीच्या षटकात 2 हादरे देतोय. एक सांघिक कामगिरीच्या जोरावर धावचित केला होता, म्हणजे एकूण पहिल्या षटकात 3 गडी बाद आणि दुसऱ्या षटकात अपालीच्या खाती एक सफलता लागते. किंबहुना या सफलतेचं श्रेय मी गोलंदाजापेक्षा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करत असलेल्या क्षेत्ररक्षकाला जास्त देतोय की उत्कृष्ट असा झेल टिपतोय तेथील क्षेत्ररक्षक आणि त्याची सफलता मात्र गोलंदाज अपालीच्या खाती गणली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर 46 धावांची विजयासाठी आवश्यकता. अपाली हा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज होतोय आणि 4 गडी बाद 5 धावा अशी अवस्था मैदानावर. डाकुळा गोलंदाज एक टोलेजंग फटका लगावतोय. दडपण झुगारणारा फटका 6 धावांसाठी.
स्पोर्टचे ओनर मागच्या सामन्यात ज्याने डावाचा प्रारंभ केला होता तो फलंदाज कल्लू यावेळेस थोडासा फलंदाजीला मागे राहतोय. मात्र जरी फलंदाजीसाठी मी मागे राहिलो असलो तरी मी या सामन्याची जबाबदारी आपल्या खांदी घेतोय असा दडपण जुगारणारा फटका त्याच्या बॅटमधनं. षटकारासाठी षटक पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर एक सुरेख असा नेत्रदिलक फटका. महेश चंदनकर हा स्क्रीनवर येतोय क्षेत्ररक्षक. मात्र जोपर्यंत चेंडू अडवतोय चेंडूची फेक करतोय प्रथमेश पवारच्या हाती तोपर्यंत दुहेरी धावांचा बहुमोल अवधी हा फलंदाज कल्लूकडे दुहेरी धावांचा अवधी आणि 2 धावांनी धावसंख्या उंचावली जाते. 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. तर प्रारंभीच्या 2 षटकांचा दुसऱ्या इनिंगचा खेळ हा समाप्त आणि 12 चेंडू 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 46 धावांचं उत्तर देतोय मैदानावर मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर तो आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण देवलीचा संघ. आणि विजयासाठी समीकरण आता मात्र बदलतंय. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 33 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 33 धावा एका भागीदारीची अति आवश्यकता. हे आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण संघासाठी आणि आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण संघाचे ओनर श्याम मोक्कर यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण समर्थन कक्षामध्ये यायचं आहे. त्यांच्या समोर आर्यन आणि आदित्य जे आपण नावं ऐकतोय आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण ते आर्यन आणि आदित्य हे श्याम मोक्कर यांचे चिरंजीव श्याम मोक्कर यांचं आगमन होत आहे. कृपया त्यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 2 षटकांचा प्रारंभीचा खेळ थांबतोय आणि 12 चेंडू 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावांचं उत्तर देतोय मैदानावर आर्यन आदित्य स्पोर्ट मालवण देवलीचा संघ. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 33 धावा एका भागीदारीची अति आवश्यकता आर्यन स्पोर्ट संघासाठी. मात्र ती भागीदारी सहजासहजी करू न देणारी गोलंदाजी किंबहुना या षटकात जर एखाद दुसरा हादरा प्रतिस्पर्धी संघाला आर्यन आदित्य स्पोर्ट संघाला जर गोलंदाज शिव हा देतोय तर एक सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करू शकतो तो क्षेत्ररक्षण करणारा रॉयल स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ. मात्र या षटकात जर 8 ते 10 धावा निघाल्या आणि गडी बाद झाला नाही तर या सामन्यावर एक 50-50चा मोका निर्माण होऊ शकतो. 24 चेंडू 33 धावा गोलंदाजीत बदल स्क्रीनवर येतो. गोलंदाज शिरू हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि स्ट्राईकवर फलंदाजीसाठी फलंदाज गोलंदाज शिरू थोडासा भरकटतोय ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर. पंच याला अतिरिक्त चेंडूची शिक्षा ठोठावतायत. धाव संख्या होते 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकवर सुरेश नॉन स्ट्राईकला डावकुराव फलंदाज कल्लू एका षटकारांशी फलंदाजी करतोय. ब्लॉकहोल मधला सुरेख असा चेंडू या चेंडूवरती फलंदाज सुरेशकडे कोणतंही उत्तर नव्हतं. एक निर्धाव चेंडू गणला जातो गोलंदाज शिरूच्या खाती आणि धाव संख्या मात्र स्थिरावते ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. प्रत्येक धाव ही दोन्ही संघांसाठी जवळपास लाख मोलाची ठरली जाते. प्रत्येक धावेसाठी झुंजताना दिसतात दोन्ही संघातील खेळाडू. अजूनही दोन्ही संघांना विजयाची अगदी समान संधी. 23 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 32 धावा असं समीकरण असताना याही वेळेस एक निर्धाव चेंडू सामन्याचं समीकरण बदलून टाकतोय. 22 चेंडू 32 धावा असं समीकरण हे विजयासाठी.
22 चेंडू 32 धावा. स्ट्राईकवर फलंदाज सुरेश, नॉन स्ट्राईकला कल्लू आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिरू हा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूनं आणि ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. पिच पद्धतीचा चेंडू बहुधा सँडी कुंडेकर हा चेंडूच्या खाली येतोय आणि सुरेशची खेळी 5व्या गड्याच्या स्वरूपात समाप्त होते. पुढील सामन्यातील दोन्ही संघनायक कृपया व्यासपीठासमोर येईल. महालक्ष्मी देवबाग आणि गोवा या दोन्ही संघांनी आपला कर्णधार व्यासपीठासमोर ती पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. तर 5 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा अशी थोडीशी बिकट अवस्था होते देवली मालवण संघाची आणि विजयासाठी मात्र प्रत्येक चेंडू गणित प्रत्येक धावे गणित हे समीकरण बदललं जात आहे दोन्ही संघांसाठी विजयासाठीच. मात्र एका अति महत्वपूर्ण अशा लढतीत जरी कमी धावसंख्येचा सामना असला तरी या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडू अगदी शर्तीचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. भागीदारीची अति आवश्यकता मात्र ती भागीदारी होताना दिसत नाहीये आर्यन आदित्य स्पोर्ट्स संघासाठी. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाबतीत सांगायचं तर गडी बाद करणं आवश्यक मात्र ते गोलंदाज आपल्या कर्णधाराला आवश्यक अशा पद्धतीचा खेळ सादर करत प्रतिस्पर्धी संघाचे जवळपास 5 मोहरे गारद करतायत आणि धाव संख्या होते केवळ 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर कल्लू सज्ज होतोय. चेंडू बराच वेळ हवेत बहुधा महेश चंदवरकर हा स्क्रीनवर येतोय. महेश चंदवरकर हा स्क्रीनवर येतोय. झेल त्याच्याकडनं सुटतोय मात्र दुसरी धाव घेण्याचा हातापायीपणा फलंदाज कल्लूच्या अंगलटी येत 6व्या गड्याच्या स्वरूपात माघारी येतोय कल्लू आणि मैदानावर अगदी बिकट अवस्था होते ती 15 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. महालक्ष्मी देवबाग गोवा. यानंतर सामना होतोय महालक्ष्मी देवबाग वर्सेस जेफ बॉईज गोवा. कृपया दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित समोरच्या कक्षासमोर यायचं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 15 धावा 46 धावांचं उत्तर देतोय मैदानावर तो फलंदाजी करणारा आर्यन आदित्य स्पोर्ट देवली मालवणचा संघ आणि 46 धावांचा मात्र बचाव करताना दिसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज शिरू हा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होतोय शंभू. स्ट्राईकवर शंभू नॉन स्ट्राईकला फलंदाज योगेश नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला फलंदाज शंभू हा सज्ज होतोय. लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू स्क्रीनवर येतोय. ग्लेन वैती पॉईंटच्या दिशेनं एकेरी धावीसाठी चेंडू फटकावला जातोय. एकेरी धावीच्या धावसंख्या 1 पाऊल पुढे टाकते 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. प्रदीप मांजरेकर यांच्या शुभ हस्ते होते. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. यानंतर देखील एक महत्वपूर्ण अशी लढत होते. सामना कदाचित चुरशीचा होईल अशा पद्धतीचं चित्र सुरुवातीला वाटत होतं मात्र रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचे फलंदाज साफ निराशा करतायत. त्यानंतर गोलंदाज चमकदारी कामगिरी करतायत. आर्यन आदित्य स्पोर्ट संघाचे गोलंदाज चमकदार कामगिरी करतायत मात्र फलंदाज अगदी साफ निराश करतायत. झेप गोवा यांच्यामध्ये नाणेफेक होते. प्रदीप मांजरेकर नाणेफेक करतायत.
नाणेफेक जिंकली आहे गोवा संघाने. मान्यवरांचे आभार, खेळाडूंना शुभेच्छा, धन्यवाद. डावखुरा फलंदाज बहुधा योगेश कुंजीरची खेळी समाप्त होते. 8 है भाई, 8 ना 7 के 8, 7 के 8. अठरा चेंडूंचा खेळ बाकी, 30 धावांची आवश्यकता, 2 मोठे फटके अति गरजेचे ते फलंदाजी करणाऱ्या आर्यन आदित्य स्पोर्ट्स संघासाठी. मात्र उरलेल्या 18 चेंडूत 30 धावांचा पल्ला गाठतो का आर्यन आदित्य स्पोर्ट मालवणचा संघ, की उरलेल्या 18 चेंडूत 30 धावांपासून वंचित ठेवतोय गोलंदाजी करणारा रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ. हे चित्र थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतंय. मात्र कोणता संघ बंडा पवाडकर मित्र मंडळाच्या चषकाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकतोय आणि कोणत्या संघाचा प्रवास मात्र याच ठिकाणी थांबतोय, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत आजच्या दिवशी प्रथमच आमचे सहकारी नाना नाईक, तोपर्यंत समालोचन कक्षात उपस्थित असलेले श्याम वक्कर, प्रदीप देऊळकर आणि गुणलेखन करत असलेले प्रायस अनमेडा यांच्यासह मी अमोल जमदाडे आपली थोड्या वेळासाठी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल. आजच्या दिवसातील या सामन्यामध्ये उपस्थित मान्यवर कक्षामध्ये असलेले मान्यवर, त्याप्रमाणे समालोचन कक्षामध्ये असलेले माझे साथी सर्व समालोचक आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी नाना नाईक बंडा पवाडकर मित्रमंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक जाऊन झेल टिपतोय आणि आणखी एक गडी बाद होतोय. शंभू हा फलंदाज बाद होतोय. बाळा फलंदाजीसाठी वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या बाजूने 2 चेंडूवरती सलग 2 गडी बाद केल्यानं हा गोलंदाज फलंदाज पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती गडी बाद केला होता. आता परत एक गडी बाद करतोय आणि आता पुढील चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. पाहायचंय मोठा फटका, झेलखाली क्षेत्ररक्षक, पाहायचंय एक नामी संधी गडी बाद करण्याची आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सागर या गोलंदाजाची आणि हॅट्रिक या मैदानामध्ये सादर करतोय गोलंदाज सागर. नऊ गडी तब्बल गारद करतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ. अतिशय चुरशीनं प्रथम फलंदाजी करताना 45 धावा फटकावल्या होत्या आणि 45 धावांचं आव्हान या मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती अवघड करून ठेवलंय त्या देवरी क्रिकेट संघानं. प्रथमतः फलंदाजी करताना 25 विजयासाठी 46 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ आर्यन आदित्य क्रिकेट स्पोर्ट देवली क्रिकेट संघ. पाहायचं आहे अजूनही शेवटची जोडी मैदानामध्ये आणि या शेवटच्या जोडीला आता मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. पाहायचं आहे समोर गोलंदाज सागर सुसज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पंचांच्या डावीकडून म्हणजे राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईक हँड वरती फलंदाजी आनंद.
आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय आणि एकीने धाव फलकावर गणली जाते. बऱ्याच वेळानंतर एकीने धाव घेऊन धावफलक या ठिकाणी हालतोय. धावसंख्या पोहोचते ती 17 धावसंख्येवरती. आता मात्र नवीनच फलंदाज मैदानात जातोय. आकाश फलंदाजीसाठी सुसज्ज होतोय. अजूनही नितांत गरज आहे ती 29 धावांची आणि शेवटची जोडी मैदानात. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढेच चांगली गोलंदाजी होते. आता मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जातोय चेंडू. पंच दीपक धुरी स्वर चेंडू असल्याचं घोषित करतात. दोन्ही हात भुई समांतर करून वाईटची खूण दर्शवतात. एक अवांतर धाव मिळते संघाला आणि धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. पाहायचं अजूनही प्रयत्न करतायत. शेवटची जोडी देखील मैदानात. विजयासाठी 28 धावांची नितांत गरज. गोलंदाज सागर वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आताच्या चेंडूवरती झाली. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि अशा रीतीने बॅटची कडा घेऊन नेस्टरच्या हातामध्ये जातोय चेंडू आणि या ठिकाणी सर्व गडी बाद होत आहेत आणि या सामन्यामध्ये तब्बल 4 धावा देऊन 5 गडी प्राप्त करतोय सागर गोलंदाज. आणि या स्पर्धेमध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ विजय संपादन करतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं. यानंतर होणारा सामना महालक्ष्मी देवबाग वर्सेस जग बॉईज गोवा या दोन संघादरम्यान यानंतर सामना होणार आहे. पाहायचंय नाणेफेकीचा कौल सन्माननीय प्रदीप मांजरेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे, परंतु पाहायचं निर्णय काय होतोय दोन्ही संघाच्या बाजूनं. बंड्या पराडकर मित्रमंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम मालवणच्या टोपलेला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती. आणि या सामन्यामध्ये बऱ्याच संघाने सहभाग दर्शवलेला आहे. पाहायचंय पहिल्या दिवसातील आजचे सामने संपतायत. आर्यन आदित्य देवली क्रिकेट स्पोर्ट क्रिकेट संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला, त्याबद्दल बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघानं या स्पर्धेमध्ये विजय संपादन केल्यामुळे त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. आणि आता सामना रंगतो तो महालक्ष्मी देवबाग वर्सेस जग बॉईज गोवा या दोन संघादरम्यान सामना रंगतोय. आता लगेचच नाणेफेक देखील झालेली आहे. पाहायचंय नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कोणता निर्णय घेत आहेत. दोन्ही संघाच्या राखीव खेळाडूंनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ आपला राखीव खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचा आहे. यानंतर अजूनही एक सामना व्हायचा आहे. जरा महालक्ष्मी देवबाग संघानं आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, लवकरात लवकर त्याला मंडळाला सहकार्य करायचं. अजूनही सामने व्हायचे आहेत.